this session, I will be speaking to you about the characteristics of true worship. आणि आजच्या या संदेशामध्ये आपण खऱ्या उपासनेची किंवा आराधनेची गुणवैशिष्ट्य या संबंधी पाहणार आहोत. In the last session, I spoke to you about the importance of worship in the kingdom. आणि देवाच्या राज्यामध्ये आराधनेचं महत्त्व काय आहे हे गेल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. And today I want to explain how we must worship, or the characteristics of the worship. आज या संदेशामध्ये आपण खऱ्या आराधनेची गुणवैशिष्ट्ये काय आहेत या संबंधी पाहणार आहोत. And at least I want to bring to you 4 characteristics of the true worship. खऱ्या आराधनेची 4 महत्त्वाची कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. And the first one, पहिलीच जी गोष्ट आहे, worship must be based on the truth of the scripture. आमची आराधना किंवा आमची उपासना ही परमेश्वराच्या वचनाच्या सत्यावर आधारलेली असली पाहिजे. And not our opinions about God. आमचं देवाविषयी जे मत आहे त्यावर आमची उपासना आधारलेली नसावी. Today people worship God in different ways and different means. आज लोक अनेक प्रकारे अनेक गोष्टींनी देवाची उपासना करतात किंवा आराधना करतात. Even sometimes people use instruments and objects in their worship. अनेक वेळेला लोक संगीतातील वाद्यांचा उपयोग देवाच्या आराधनेसाठी करतात. And different other objects they use for worship. आणि आराधनेसाठी विविध साधनं ते वापरतात. But we must look into the scripture as our foundation for the worship. परंतु आराधनेचा पाया हा नेहमी देवाच्या वचनावर आधारलेला असला पाहिजे. Because from Genesis to Revelation, God teaches his people how to worship. कारण उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देव त्याच्या लोकांना त्याची आराधना कशा प्रकारे करायची आहे या संबंधी सांगतो. In some worship God is pleased. आणि अनेक उपासनेमध्ये भक्तीमध्ये देव संतोष पावतो. And in some form of worship God does not take delight. आणि अनेक प्रकारच्या आराधनेपासून देवाला काही आनंद मिळत नाही. And we find that in the very first book of the Bible. आणि पवित्र शास्त्रातील पहिल्याच पुस्तकामध्ये हे आम्हाला दिसून येतं. In the worship by these two brothers, Abel and Cain. आणि काईन आणि हाबेल या दोन भावांनी देवाची आराधना कशा प्रकारे केली हे आम्ही पाहतो. In the Abel's worship or sacrifice, God was pleased, but in Cain's worship or sacrifice, God was not pleased. आणि हाबेलाची जी आराधना उपासना भक्ती होती किंवा त्याने जे अर्पण आणलं होतं त्याद्वारे देवाला संतोष मिळाला. परंतु कायनाने जे अर्पण आणलं होतं, कायनाने ज्या प्रकारे देवाची भक्ती केली आणि देवाला ती भक्ती आवडली नाही. Now that is the first instant in the Bible about worship and God taking delight or God not taking delight in it. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये हे पहिलं उदाहरण पाहतो की देव भक्ती किंवा आराधना स्वीकारतो किंवा देव भक्ती किंवा आराधना स्वीकारत नाही. So from there on, throughout the scripture, God reveals his ways and his purpose and his methods how we should worship him. आणि तेव्हापासून आम्ही पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी देव त्याच्या लोकांना सूचना देतो, मार्गदर्शन करतो की देवाच्या लोकांनी देवाची उपासना किंवा आराधना कशा प्रकारे करायची आहे. So worship God as he is truly revealed in the Bible. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये देव जो प्रगट झालेला आहे त्याची आम्ही आराधना केली पाहिजे. Now the first characteristics of the worship is that the word of God, what the word of God reveals about worship, we follow it. आणि मग पहिलं जे वैशिष्ट्य आहे आराधनेचं की देवाच्या वचनामधून जे देवाचं प्रगटीकरण आम्हाला झालेलं आहे
त्याद्वारे आम्ही देवाची आराधना केली पाहिजे. In John's Gospel 4:24 it says, योहानकृत सुवर्तमान 4:24 मध्ये आम्ही वाचतो, God is spirit and those who worship him must worship in spirit and in truth. देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करायची आहे. So when we come into the New Testament, the real worship, it is the heart connection with God. आणि म्हणून नव्या करारामध्ये ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला उपासना किंवा आराधना याचा संबंध आमच्या अंतःकरणाशी किंवा हृदयाशी जडलेला आहे असं आम्ही पाहतो. So it is always the worship is to do with the attitude of our heart. आणि आमच्या हृदयाची मनोवृत्ती कशा प्रकारची आहे याच्याशी आराधनेचा किंवा भक्तीचा संबंध जोडलेला आहे. So if you take the foundation of the worship in the scripture, we must know that God looks into the heart. आणि मग पवित्र शास्त्रातील वचनाचा जर आधार आम्ही घेतला तर देव हा नेहमी अंतःकरण पारखणारा देव आहे असं आम्हाला समजून येतं. So that is the first characteristics of worship. आणि आराधनेचं पहिलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते हे आहे, Worshipping him according to the word of God or according to the truth revealed in the scripture. परमेश्वराची आराधना त्याच्या वचनामध्ये त्यानं स्वतःचं जे प्रगटीकरण दिलेलं आहे, जे सत्य आहे त्याद्वारे करणं. Second characteristics of true worship, खऱ्या आराधनेचं दुसरं गुणवैशिष्ट्य हे आहे, worship must be an expression of our love and surrender to God. आमची आराधना ही आमची देवावर असलेली प्रीती आणि आमचं देवाशी असलेलं समर्पण यावर आधारलेली असली पाहिजे. Because if we worship him without that love for him and surrender, then our worship is meaningless. आणि मग आमच्या अंतःकरणामध्ये जर आमची देवावर प्रीती नाही किंवा आम्ही जर देवाच्या अधीन होत नाही, आम्ही जर त्याला शरण जात नाही तर आमच्या आराधनेला काही अर्थ राहणार नाही. So sometimes God says, you honor me with your lips, but your heart is far away from me. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये देव म्हणतो की हे लोक मोठानी माझी स्तुती करतात परंतु त्यांचं अंतःकरण, त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. Love always involves the heart, the emotion. प्रीती ही नेहमी आमचं अंतःकरण किंवा आमचं हृदय यापासून उगम पावते. And without that emotional, without that passionate heart to heart connection, our worship become meaningless. आणि आमच्या अंतःकरणपूर्वक आमच्या मनापासून, हृदयापासून जर आम्ही परमेश्वराची आराधना करत नाही तर मग आमची आराधना जणू काही व्यर्थ आहे. So we must examine the way how we worship God. आणि म्हणून आम्ही कशा प्रकारे देवाची आराधना करतो हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. And we must examine the attachment of our heart, the passion of our heart when we worship him. आणि ज्या वेळेला आम्ही परमेश्वराची आराधना करतो त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला देवाची किती ओढ आहे, किती आतुरता आहे हे देखील आम्ही पाहिलं पाहिजे. Now our expression of our love in worship, ज्या वेळेला आम्ही आराधना करतो ही आमची आराधना म्हणजे देवाशी आमच्या असलेल्या प्रीतीचं हे जणू काही एक प्रमाण आहे. can be expressed in many different ways. आणि वेगवेगळ्या प्रकारांनी आम्ही ही प्रीती व्यक्त करतो. Some of the common ways how we express our worship or our love for God, आम्ही आमचं देवावर असलेली प्रीती किंवा आमची आराधना निरनिराळ्या प्रकारे व्यक्त करू शकतो. singing. गायनाद्वारे. Singing is one of the common ways of our worship to God. आणि जिवंत देवाची आराधना करण्याची ही एक साधी सोपी पद्धती आहे. And then sometimes standing before him in honor, in reverence. आणि आम्ही देवासमोर त्याच्या सन्मानासाठी, त्याचा आदर म्हणून उभे राहतो
ही देखील एक आराधना पद्धती आहे. And then dancing before him with a joyful heart. आणि अंतःकरणामध्ये हर्ष पाहून ज्या वेळेला आम्ही देवासमोर नृत्य करतो, ही देखील आमची एक आराधना आहे. When David brought the ark of God into Israel, he danced before God as an expression of his joy and love for God. ज्या वेळेला दावीद राजानं परमेश्वराचा कोश आपल्या राज्यामध्ये आणला, त्यावेळेला त्याला इतका आनंद झाला की त्या कोशासमोर तो बेभान होऊन नृत्य करत होता. He was not ashamed of dancing in public because he was enjoying the presence of God. आणि देवाच्या समक्षतेचा आनंद त्याला झाला होता, म्हणून राजेपदाचा विसर पडून रस्त्यावर त्या कोशासमोर तो नाचत राहिला. He was not ashamed because he was expressing his love for God. आणि देवावर त्याची असलेली प्रीती तो व्यक्त करत होता, त्यामुळे कोणतीही लाज न बाळगता तो देवासमोर नृत्य करीत राहिला. He was not distracted by anything around him because he was so much connected with God. आणि देवाशी त्याचा नाते संबंध जुळल्यामुळे बाहेर इतर गोष्टी मध्ये काय चाललेले आहे याकडे लक्ष न देता दावीद नृत्याद्वारे देवाची आराधना करीत राहिला. And we can kneel down and worship him, kneeling down as a mark of our surrender or our humility or our honoring God. आणि आम्ही देवासमोर गुडघे टेकून आम्ही त्याची आराधना करतो. गुडघे टेकणे म्हणजे देवाला शरण जाणे, देवापुढे नम्र होणे. And then we can express our worship by playing music. आणि आम्ही संगीताच्या द्वारे देखील परमेश्वराची आराधना करू शकतो. And I believe every music that we make should be so passionate, expressing our love for God. आणि जे संगीत आम्ही तयार करतो त्या संगीताचा उद्देश हाच असला पाहिजे की त्याद्वारे आम्हाला देवाची ओढ निर्माण झाली पाहिजे. More than we enjoy the music, let God enjoy the music because we love him. आणि आमच्या उपासनेमध्ये संगीताद्वारे आम्हाला आनंद मिळण्यापेक्षा आमच्या संगीताद्वारे देवाला किती आनंद होत आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. And so that he brings his blessing. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आम्ही देवाची आराधना करतो त्यावेळेला देव त्याच्या आशीर्वादांची ओतणी आमच्यावर करतो. Giving is an act of worship. आणि देवाला देणं ही देखील आमची आराधना आहे. Prayer is an act of worship. देवाची प्रार्थना करणं ही देखील देवाची उपासना करणं आहे. So worship must be an expression of our love and surrender. आणि म्हणून देवाला शरण जाणे आणि आमची देवावरची प्रीती याचं प्रमाण म्हणजे आमची आराधना आहे. Now surrender will always be expressed or demonstrated in obedience. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो की मी देवाला शरण जातो त्यावेळेला आम्ही नेहमी त्याचं आज्ञा पालन केलं पाहिजे. Now worship without obedience is meaningless. आणि आज्ञा पालनाविना आराधना करणं हे जणू काही व्यर्थ असं आहे. And God wants his people to obey his voice, obey his will. देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी त्याचं आज्ञा पालन करावं, त्याची वाणी ऐकावी. For an effective, fruitful worship, we must be people of obedience. आणि एक फलदायी आणि आनंददायी आराधना करण्यासाठी आम्ही देवाची आज्ञा पाळणारे लोक बनलं पाहिजे. So there are many ways how we express our worship to God. आणि म्हणून अनेक प्रकारे आम्ही जिवंत देवाची उपासना आणि आराधना करू शकतो. And as I want to challenge you, my beloved, that whether we sing, we dance, we make music, or we give, whatever we may do in worship, let it be a genuine expression of our love for him. आणि मग आम्ही कोणत्याही प्रकारची परमेश्वराची जर आराधना केली, देण्याद्वारे, संगीताद्वारे, गीताद्वारे, नाचण्याद्वारे, गुडघे टेकण्याच्या द्वारे, प्रार्थनेद्वारे, पण प्रत्येक वेळेला
आमची आराधना म्हणजे आमच्या अंतःकरणाची ही एक प्रेरणा असली पाहिजे. Because we read in the Bible कारण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो that the Lord said one of the greatest of the all commandments is that you may love the Lord your God with all your heart, with all your might and strength. आणि देवानं त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवाची सर्वात मोठी आज्ञा हीच आहे की मानवानं देवावर पूर्ण मनानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण अंतःकरणानं प्रीती करावी. We read in Deuteronomy chapter 30 verse 20 where God says that you may love the Lord your God with all your heart and strength because He is your life and the length of your days. आणि अनुवाद 30:20 मध्ये आम्ही वाचतो की देव म्हणतो की त्याच्या लोकांनी त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रीती करावी कारण देव हा त्याच्या लोकांसाठी जीवन असा आहे. You know, surely our God, He is our life and the length of our days. That is why we love Him and we express our love in worship in many ways. आणि म्हणून आमचा देव हे आमचं जणू काही जीवन आहे आणि आमच्या आयुष्याचे दिवस हे आमच्या देवाशी जोडलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्याची आराधना अशा प्रकारे केली पाहिजे. And the third characteristics of worship, आराधनेचं तिसरं गुणवैशिष्ट्य हे आहे our mind should be engaged in the worship. देवाची आराधना करण्यामध्ये आमचं मन हे अंतर्भूत असलं पाहिजे. We read in John's Gospel chapter 4 verse 22. आणि योहानकृत शुभवर्तमान 4:24 मध्ये आम्ही वाचतो 4:22 you worship what you do not know but we worship for what we know for salvation is of the Jews. 22 हा 22वा वचन योहान 4:22 तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो कारण तारण यहुद्यामधूनच आहे. So here it says we worship what we know. आणि या ठिकाणी 22व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आम्हाला जे माहिती आहे त्याची आम्ही आराधना करतो. A thoughtless worship is meaningless. आणि विचारा विना केलेली आराधना ही जणू काही व्यर्थ आहे. And anything we do without understanding, you know, it become meaningless. आणि कुठलीही गोष्ट समजून न घेता जर आम्ही देवाची आराधना करतो तर ती व्यर्थ आहे. If we go into the house of God, we must know why we are going to the house of God. ज्या वेळेला आम्ही उपासना आराधना करण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आम्हाला नक्की ठाऊक असलं पाहिजे की आम्ही कशासाठी त्या ठिकाणी जात आहोत. We must know we are going to meet the King of Kings and the Lord of Lords. आणि आम्हाला ठाऊक असलं पाहिजे की राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आमचा जिवंत देव त्याला भेटण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. We must know we are going to meet with the living God. आम्ही जिवंत देवाच्या समक्षतेमध्ये त्या ठिकाणी जात आहोत. And when we are there in His presence, आणि त्याच्या समक्षतेमध्ये ज्या वेळेला आम्ही असतो our mind should be focused, our mind should be engaged in Him. आणि आमचं मन आणि आमचे विचार त्याच्यावरच आम्ही केंद्रित केले पाहिजे. In Mark 12 verse 30 it says, आणि मार्क 12:30 मध्ये आम्ही वाचतो love the Lord with all your mind. तुझ्या पूर्ण मनापासून तू आपल्या देवावर प्रीती कर. You know, this is a very important aspect of worship. आणि आराधनेचा हा फार महत्वाचा पैलू आहे. Because when we sit in God's presence to worship Him, ज्या वेळेला आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये त्याची आराधना करतो if our mind is wandering around, we can never hear Him speak. If we can never receive anything from Him. आणि आमचं जर मन स्थिर नसेल किंवा आमचे जर विचार देवापासून इतरत्र जर भटकत असतील मग ती आराधना खरी असू शकत नाही. Our life can never be transformed by worship if we have a wandering mind. आणि जर अस्थिर मनानं किंवा अस्थिर विचारानं जर आम्ही परमेश्वराची आराधना करू तर आमच्या जीवनामध्ये
बदल किंवा परिवर्तन येणार नाही. And also, if we don't understand why we worship and how we worship and so on, then it will not affect our life, impact our life. आणि आम्ही कशासाठी आराधना करतो आहे हे जर आम्ही समजून घेतलं नाही तर मग आमची आराधना ही निष्फळ आहे किंवा व्यर्थ आहे. God says in Isaiah 55, He says, "Your thoughts are not my thoughts, nor are your ways." यशायाच्या 55व्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार माझे विचार नव्हेत किंवा तुमच्या योजना हा माझ्या योजना नव्हेत. Because my ways are higher than your ways, and my thoughts are higher than your thoughts. कारण माझ्या योजना तुमच्या योजनापेक्षा उंच आहेत आणि माझे विचार तुमच्या विचारांपेक्षा उंच आहेत. You know, one of the success of our worship would be that we may able to think what God thinks, we may able to hear what God speaks. आणि आमच्या आराधनेचं यश यावरच अवलंबून आहे की देव जसा विचार करतो तसा विचार करायला आम्ही शिकलं पाहिजे. देव जसा योजना आखतो तशा योजना आखायला आम्ही जाणून घेतली पाहिजे. When we come into the holy of holies and when our mind is fixed on Him, He speaks and He reveals secrets. ज्या वेळेला आम्ही परमपवित्र स्थानामध्ये येतो, देवाच्या समक्षतेमध्ये येतो आणि आमचं मन आमचे विचार पूर्णपणे आम्ही देवावर केंद्रित करतो, त्यावेळेला देव त्याच्या प्रगटीकरणाद्वारे त्याची रहस्य आम्हाला उलगडून सांगतो. So our worship should not be vain repetition of meaningless words and actions. आणि म्हणून आमची आराधना ही व्यर्थ शब्दांची पुनरावृत्ती असं असू नये. But it should be a very thoughtful, expression of our words and action that transforms our life. आणि आमचे विचार आणि आमची कृती हे आमचं जीवन बदलणारी अशी आमची आराधना असली The पाहिजे. more we worship, the more we see Him and our life more changed and transformed. आणि अशा प्रकारे जितकी अधिक अधिक आम्ही देवाची उपासना करतो, आम्ही मनापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, तितकं आमचं जीवन बदलत जातं, परिवर्तित होतं. So may the Lord help us to give a careful thought about our worship and thoughtfully we worship Him. आणि म्हणून परमेश्वरानं आम्हाला आमचं मन आणि आमचे विचार त्याच्यावर केंद्रित करण्यासाठी सहाय्य करण्याची गरज आहे. And the fourth characteristic of worship. आता आराधनेचं चौथं जे गुणवैशिष्ट्य आहे, The worship involves work and actions. आणि आराधनेमध्ये कृती ही अंतर्भूत असली पाहिजे. And worship involves, it's a journey. आणि आराधना ही जणू काय एका प्रवासासारखी It आहे. is a lifelong journey with God. आणि देवाबरोबरचा हा अखंड प्रवास अशी आराधना आहे. We must know the Christian worship, that the worship of God is not a Sunday to Sunday one-on-one experience. आणि या रविवारी आराधना केली की पुढच्या रविवारीच आराधना करायची अशा प्रकारचा अनुभव असता कामा नये. But it is an everyday walking with God. It is an everyday a journey with God. आणि दररोज देवाला बरोबर घेऊन हा जीवनाचा प्रवास करतो आहे, असं आमची आराधना ही दररोजची ही निरंतर अशी आराधना असली पाहिजे. Our worship, it is walk and work. आणि आमची आराधना ही जिवंत देवाबरोबर चालणं आणि जिवंत देवाबरोबर कृती करणं अशा प्रकारे असली पाहिजे. I would like to give you a beautiful illustration from the Old Testament. जुन्या करारामधून अत्यंत एक सुंदर उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. Abraham called to worship God by sacrificing his son Isaac. आणि अब्राहमाला देवानं त्याची आराधना करण्यासाठी बोलावलं, त्याच्या एकुलत्या एक पुत्राचं बलिदान करण्याद्वारे. Now we know the story of Abraham. अब्राहमाची कथा आपल्याला माहिती आहे. That after many years of longing and waiting, Isaac was born.
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वृद्धापकाळी अब्रामाला इसाक हे पुत्र संतान लाभलं. And one day God asked Abraham, take your son, your only son, and you may sacrifice him or on the place that I will show you. आणि मग देवानं एकदा अब्रामाला सांगितलं की तुझा एकुलता एक पुत्र इसाक याला घे आणि मी सांगितलेल्या ठिकाणी तू त्याचं यज्ञार्पण कर. Abraham knew how to worship God. अब्रामाला माहिती होतं जिवंत देवाची आराधना कशा प्रकारे करायची. Abraham loved God. अब्रामाची देवावर प्रीती होती. Abraham knew obedience is worship. आणि अब्रामाला माहित होतं की देवाची आज्ञा पाळणं हीच आराधना आहे. Abraham knew God's thoughts and God's ways are higher and greater than his thoughts. अब्रामाला माहिती होतं की देवाचे विचार आणि देवाच्या योजना हे त्याच्या विचारांपेक्षा त्याच्या योजनेपेक्षा उंच होत्या. So Abraham, without any question, he prepared for the journey of worship. आणि मग अब्रामानं देवाला कोणताही प्रतिप्रश्न न करता इसाकाचं अर्पण करण्यासाठी तो प्रवासाला सिद्ध He झाला. prepared the wood for the त्यानं sacrifice, for the fire. यज्ञार्पणासाठी लाकडांची जुळणी केली He prepared everything needed for the sacrifice. आणि यज्ञार्पण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याने गोळा केल्या. And he took his son. आणि त्याने आपल्या पुत्राला इसाकाला बरोबर घेतलं. And they walked towards that Mount Moriah. आणि त्या मोरिया पर्वताकडे हा त्यांचा प्रवास सुरू झाला. And they went on a journey आणि अशा प्रकारे ते प्रवासास निघाले with a purpose of worshiping God. आणि देवाची आराधना करणं हा एकच हेतू त्यांच्या समोर होता. Abraham had one promised son, Isaac, whom he loved. आणि अब्रामाला हा एकुलता एक पुत्र देवानं दिलेला होता. And in his a son in his old age. आणि वृद्धापकाळी झालेलं हे पुत्र संतान होतं. And a son about whom great many other promises of God are yet to be fulfilled. आणि अब्रामाचा हा पुत्र इसाक याच्याशी देवानं दिलेली अनेक अभिवचनं जोडलेली होती. Because God said, through your descendants I will bless all the nations of the world, and your children, your descendants shall be like the stars in the sky and like a sand on the seashore. आणि देवानं अब्रामाला अभिवचन दिलं होतं की तुझं जे संतान होईल ते पृथ्वीवर वाळूच्या कणासारखं आणि आकाशामधील ताऱ्यांसारखं मी करेन. Now all these prophecies were dependent on this promised son Isaac. आणि मग देवानं दिलेल्या या सगळ्या भविष्यवाण्या ज्या होत्या त्या इसाकाच्या जीवनाशी जोडलेल्या होत्या. But Abraham obeyed God. Abraham took this son to sacrifice him in the altar. हे सगळं असलं तरी अब्रामानं देवाचं आज्ञा पालन केलं. देवाला यज्ञार्पण करण्यासाठी अब्राहम तयार झाला. So they walked, they are on their journey to worship God. आणि मोरिया पर्वताकडे अब्राहम आणि इसाक यांचा हा प्रवास सुरू झाला. So the worship involves work and actions. आणि म्हणून आराधनेमध्ये कृती असणं हे फार महत्वाचं आहे. And it involves giving everything that we have. आणि आमच्याकडे जे आहे ते आम्ही परमेश्वरासाठी देणं हे देखील त्यामध्ये अंतर्भूत आहे. That is one of the characteristics of worship. आणि आराधनेचं हे एक महत्वाचं गुणवैशिष्ट्य. So as we conclude this message, आणि या संदेशाची सांगता करत असताना let our worship be founded in the word of God. आमची आराधना ही देवाच्या वचनातील सत्यावर आधारलेली असली पाहिजे. And may God bless you with these words. देव त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन.